सिंगल सुपर फॉस्फेट किंवा डीएपी टाकलं किंवा 19 टाकलं तर ह्याच्यातलं जे मोनो कॅल्शियम फॉस्फेट आहे हे विद्राव्य स्वरूपात देतो आपण. पण हे कालांतराने लगेचच ह्याचं जमिनीमध्ये फिक्सिंग सुरू होतं. म्हणजे डाय कॅल्शियम आणि ट्राय कॅल्शियम फॉस्फेटमध्ये याच्या कन्व्हर्जनची प्रक्रिया सुरू होते आणि ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कितीही पाऊस पडला तरी पिकांना उपलब्ध नसतं. त्यामुळे काही प्रयोग अच्छा. शेतकऱ्यांनी जे डेव्हलप केले होते कृषी विज्ञान केंद्रांनी करून घेतले होते ते असे आहेत की तुम्ही सुपर फॉस्फेट आणि गांडूळ खत मिक्स करू शकता. सुपर फॉस्फेट आणि अच्छा. गाईचं शेण मिक्स करून ठेवू शकता. गाईचं, बैलाचं किंवा तुमच्याकडे उपलब्ध असलेलं शेण मिक्स करू शकता किंवा चांगलं कुजलेलं शेणखत आणि ही जी मिश्र खतं आहे स्फुरदयुक्त ती मिक्स करून तुम्ही पेरून देऊ शकता. आता एक लक्षात घ्या बरं. की याची नत्राची, युरियाची जशी मुव्हमेंट असते जमिनीमध्ये तशी स्फुरदाची मुव्हमेंट बिलकुल नसते. ते एका जागेवर टाकलं की त्याच जागेवर पडून असतं, फिक्स असतं त्याच्यावर. त्यामुळं दुष्काळी वर्षांमध्ये खास करून इतर वर्षातही ही काळजी घ्यायला पाहिजे की ही खतं पेरून दिली गेली पाहिजेत. म्हणजे दुचाडी बरं. पाभरेने किंवा पेरणी यंत्राने स्फुरदयुक्त खत हं, हे हं. बियाण्याच्या खाली पडलं पाहिजे. याचं दुष्काळाला तोंड देताना स्फुरद फार मदत करतो तुम्हाला. बेसल डोस हं. दिला म्हणजे थोड्या प्रमाणावर मॉइश्चर असलं आणि ते विरघळलं आणि झाडाला ते मिळालं तर मुळांची वाढ चांगली होते. त्यामुळे बेसल डोस स्फुरदयुक्त खतांचा हा फार महत्वाचा ठरतो. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की ही स्फुरदयुक्त खतं जी असतात ही अनुपलब्ध होण्याची प्रक्रिया फार वेगाने होत असते. त्यामुळे याच्यावर स्फुरद विरघळणारे जीवाणू प्रत्येकाने वापरले पाहिजेत. त्याची ट्रीटमेंट तुम्ही बियाणाला सुद्धा करू शकता. जर तुमच्याकडे ड्रिप असेल तर ड्रिपनी सुद्धा स्फुरदयुक्त किंवा ही सगळे लिक्विड फॉर्म मधले फर्टिलायझर्स आपण जमिनीमध्ये सोडू शकतो.